या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता. आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज.
जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला. खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान धाभिमान मान्याला. खान धाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला. कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला. खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला. पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला. वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे भाई रे आला जी जी. भाई रे आला जी जी जी. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला. आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला.